जाणार आहोत। पुण्यामधून अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, सध्या पाणी ओसरतंय, मात्र एकता नगर भागामध्ये सखल भागात अद्यापही पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं दिसतंय। सागर, जसं तू सांगितलं की पुण्यामध्ये आता जे एकता नगर परिसर आहे तिथे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। पुण्यात काल रात्रीपासून पावसानं देखील विश्रांती घेतलेली पाहायला मिळते, पण एकता नगर भागातील काही ज्या सोसायटी आहेत ज्या बरोबर नदी काठाला लागून आहेत, अशा 4 ते 5 सोसायटीच्या या सगळ्या परिसरात अजूनही पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळते। अग्निशमन दल आपण पाहू शकतो की बोट जी आहे ती अजूनही या ठिकाणीच अग्निशमन दलाने ठेवलेली आहे। एखाद्या नागरिकाला काही त्रास झाला तर या बोटीमधून ने-आण करता यावं ही काळजी प्रशासनाकडून घेतली जाते। इथून पुढच्या ज्या 4 ते 5 सोसायटी आहेत, इथे बाजूलाच या सोसायटीच्या बरोबर बाजूला लागून जे आहे तो मुळा नदीचं पात्र आहे आणि ज्या पात्रातून या सगळ्या एकता नगर भागात पाणी आलं होतं। खरं तर खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर या सगळ्या परिसराला जो आहे तो हा पूर सदृश परिस्थितीचा धोका असतो आणि यापूर्वी याच ठिकाणी कमरेवर पाणी होतं, पण आता खरं तर पाऊस थांबल्यानंतर इथलं देखील पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे। बरोबर आहे अभिजित, त्यामुळे आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। या संबंधित परिसरामध्ये आपण लक्ष ठेवूनच असणार आहोत। धन्यवाद या माहितीसाठी।